उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मला आशा आहे की आपण सर्वजण चांगले आहात आणि देवाच्या आशीर्वादांचा अनुभव घेत आहात. मागील भागात आपण पाहिले की योसेफाच्या भावांमध्ये खरा बदल झाला होता आणि यहूदाने आपल्या भावांसाठी त्याग करण्याची तयारी दाखवली होती. आजच्या भागात आपण एक अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा प्रसंग पाहणार आहोत. योसेफ आपल्या भावांसमोर स्वतःची ओळख प्रगट करतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही मला विकले, पण देवाने मला तुमच्या आधी पाठवले जेणेकरून तुमचे प्राण वाचतील. या घटनेतून आपण पाहतो की देवाची योजना किती महान असते. जे काही वाईट घडले असे वाटते त्यामागेही देवाचे चांगले उद्देश असतात. तसेच याकोबाला मिस्रमध्ये येण्यासाठी देव प्रोत्साहन देतो आणि त्याला आश्वासन देतो की मी तुझ्याबरोबर आहे. चला तर मग आजच्या या वचनाकडे आपण लक्ष देऊया. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. यामध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय, योसेफ त्याची ओळख सांगतो. दुसरा विषय, योसेफ त्याच्या कुटुंबाला मिस्र देशात बोलावतो. आज आपण वेळेअभावी काही वचने वाचणार नाहीत, परंतु माझी विनंती आहे की आपण ही वचने स्वतः वाचावीत. मागील अध्यायातील कथा आपल्यासमोर असलेल्या अध्यायात पुढे चालू राहते. योसेफ त्याच्या भावांना स्वतःची ओळख सांगतो आणि त्यांच्याशी असलेले आपले नाते स्पष्ट करतो. आता आपण योसेफ त्याची ओळख सांगतो हा विषय अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपण उत्पत्ती याचा 45वा अध्याय आणि पहिलं वचन वाचणार आहोत. तेव्हा योसेफाभोवती लोक उभे होते. त्या सर्वांसमोर त्यास गहीवर आवरेना. त्याने मोठ्याने म्हटले की सर्व लोकांस बाहेर घालवा. योसेफाने आपल्या भावास ओळख दिली तेव्हा त्याच्याजवळ दुसरे कोणी नव्हते. योसेफाने सर्व लोकांना बाहेर जायला सांगितले. वाचूया आपण दुसरं वचन. तो मोठमोठ्याने रडू लागला. ते मिस्री लोकांनी ऐकले आणि फारोच्या घराण्याच्याही कानी ते गेले. यावेळी योसेफ खोलीतून बाहेर पडू शकला नाही. तो केवळ ठसठसा रडू लागतो. तो का रडत होता हे त्याच्याशिवाय कोणालाही माहीत नव्हते. त्याच्या स्वतःच्या भावांना किंवा तिथे असलेल्या लोकांना देखील माहीत नव्हते. आता योसेफाला त्याची ओळख त्यांच्यापासून लपवण्याचे कोणतेही कारण नव्हते, कारण त्याने त्याच्या भावांची पूर्णपणे परीक्षा घेतली होती. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की असा दिवस येत आहे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या स्वकीयांना म्हणजे यहुदी लोकांना स्वतःची ओळख करून देणार आहे. तो जेव्हा पहिल्यांदा आला तेव्हा योहानाचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 11वं वचन म्हणतं, जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. उलट त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळण्यासाठी शिपायांच्या स्वाधीन केले. पण जेव्हा तो दुसऱ्यांदा येईल तेव्हा तो स्वतःला त्याच्या स्वतःच्या लोकांना प्रकट करेल. जकर्या 13वा अध्याय आणि 6वं वचन म्हणते, जर कोणी त्यास विचारले की तुझ्या बाहूंच्या मध्ये या जखमा कसल्या, तर तो म्हणेल माझ्या इष्टमित्रांच्या घरी लागलेल्या घावांचे हे वण आहेत. जकर्याचा 13वा अध्याय आणि पहिलं वचन म्हणते, पाप व अशुद्धता ही दूर करण्यास त्या दिवशी दाविदाच्या घराण्यासाठी व यरूशलेम निवाशांसाठी हा एक झरा फुटेल. ख्रिस्त स्वतःला त्याच्या स्वकीयांना प्रगट करेल. हे प्रभू येशू आणि त्याच्या स्वकीयांमधील एक कौटुंबिक प्रकरण असेल. योसेफाने त्याच्या भावांना स्वतःला प्रकट केल्याचा प्रसंग आपल्याला ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाचा तो दिवस किती अद्भुत असेल याची थोडीशी कल्पना देतो. योसेफ इतका भावनावश झाला की तो स्वतःला आवरू शकत नाही. फारोच्या घरात देखील त्यांना रडण्याचा आवाज ऐकू येतो. योसेफाच्या घरी काय चालले आहे हे त्यांना समजत नाही. वाचूया आपण तिसरं वचन. योसेफ आपल्या भावास म्हणाला, मी योसेफ आहे, माझा बाप अजून जिवंत आहे काय? त्याच्या भावांच्या तोंडून काही उत्तर निघेना, कारण ते त्याच पुढे अतिशय घाबरले. आपल्या काही भाषांतरात त्रासले होते हे शब्द खरोखरच पुरेसे प्रभावशाली नाहीत.
त्याच्या उपस्थितीत त्याचे भाऊ अतिशय घाबरले होते. तुम्हाला जर वाटत असेल की ते या अगोदर देखील घाबरले होते, तर आता ते खरोखरच अतिशय घाबरले आहेत. जेव्हा त्यांनी त्याला इश्माएली लोकांना विकले, तेव्हापासून त्याला पाहिल्याला आता जवळजवळ 25 वर्ष होऊन गेली होती आणि त्यांची खात्री झाली की तो आता त्याचा बदला घेईल. त्यांना इतका धक्का बसला आहे की ते इतके घाबरले आहेत की त्यांच्या तोंडातून शब्दच निघत नाही. वाचूया आपण पुढचं वचन, 4थं वचन. योसेफ आपल्या भावास म्हणाला, अमळ जवळ या. तेव्हा ते जवळ गेले. तेव्हा तो म्हणाला, तुमचा भाऊ योसेफ, ज्याला तुम्ही मिसर देशात विकून टाकिले, तो मीच. मी तुमचा भाऊ आहे. हा एक अद्भुत क्षण आहे. त्यांना कसे वाटत असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? येथे योसेफाची प्रतिक्रिया पहा. तो चिडलेला नाही आणि त्याचा सूड घ्यायचा उद्देश नाही. सर्वसाधारणपणे सूड घेणे हीच मानवी प्रतिक्रिया असते. मग तो सूड का घेत नाही? वाचूया आपण 5वं वचन. तुम्ही मला या देशात विकून टाकिले, याबद्दल आता काही दुःख करू नका आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठविले. आपण पाहतो की या सर्व घटनांमध्ये योसेफाला हे स्पष्ट दिसत होते की देवाने हे एका उद्देशासाठी घडू दिले होते. देव त्याच्या जीवनात कार्य करीत होता. वाचूया आपण 6 आणि 8 ही वचनं. परंतु यावेळेस आपण ही वचनं वाचणार नाहीत. कृपया ही वचने आपण स्वतः वाचावीत. तुम्ही आणि मी जर आपल्या जीवनात देवाचा हात कार्यरत असल्याचे पाहू शकलो, तर आपण रागावून सूड घेण्याचा प्रयत्न करू का? मला वाटत नाही आपण तसे करू. पुन्हा एकदा हा मनुष्य सर्व गौरव देवाला देतो. योसेफ 17व्या वर्षी मिसर देशात आणला गेला. तो 30 वर्षांचा असताना फारोसमोर उभा राहिला. 7 वर्षांची समृद्धी गेली होती आणि आता दुष्काळाची 2 वर्षेही निघून गेली होती. त्यामुळे योसेफ आता 39 वर्षांचा होता आणि त्याला मिसर देशात राहून 22 वर्ष झाली होती. या सर्वात त्याला देवाचा हात दिसत होता. आता आपण योसेफ त्याच्या कुटुंबाला मिसर देशात बोलावतो हा विषय अभ्यासूया. यावेळेस उत्पत्तीचा 45वा अध्याय आणि 9 ते 11 ही वचने आपणास वाचायची आहे. कृपया ही वचने आपण वाचावीत. याकोब आणि त्याचे कुटुंब या विशिष्ट काळात जर कनान देशातच राहिले असते, तर ते जिवंत राहू शकले नसते. ते नष्ट झाले असते. योसेफ त्यांना मिसर देशातील गोशेन या प्रदेशात आणू इच्छितो, जो प्रत्यक्षात मिसर देशातील सर्वात उत्तम भाग होता. त्याच भूमीत देव त्यांना जगाच्या उर्वरित भागापासून सुरक्षित असे एक राष्ट्र बनवणार होता. भावांच्या जीवनावरून स्पष्ट होते की त्यांना कनान देशातून बाहेर पडण्याची गरज होती. यावेळेस आपण 12वं वचन वाचणार आहोत. पहा, मी योसेफ तुम्हाशी प्रत्यक्ष बोलत आहे, हे तुमच्या डोळ्यांना आणि माझा भाऊ बन्यामीन याच्या डोळ्यांना दिसतच आहे. मला वाटते की ते तेथे पूर्णपणे स्तब्ध उभे होते. कधी योसेफापुढे लोटांगण घालत होते, तर कधी पुन्हा उभे राहत होते. योसेफ जे शब्द बोलत होता ते ऐकताना त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच उरले नव्हते. ते शब्द अविश्वसनीय वाटत होते. जर योसेफ स्वतः त्यांच्या पुढे उभा नसता, तर त्यांचा विश्वासच बसला नसता. यावेळेस 13 आणि 14 ही वचने कृपया आपण वाचावीत ही विनंती. ही या 2 सख्या भावांमधील अतिशय नाजूक क्षणाची भेट होती. योसेफ आणि बन्यामीन हे दोघेही अत्यंत चांगले व्यक्ती होते. जाऊया आपण पुढं 15वं वचन आपण पाहू. आणि सर्व भावांची मुके घेऊन त्यांच्या गळा पडून तो रडला. यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलत बसले. इतर भाऊ थक्क झाले होते, परंतु आता ते हळूहळू सावरू लागले आणि त्यांच्यात चांगलीच चर्चा सुरू झाली आणि मग ही बातमी सर्वत्र पसरली. पुढे जाऊया आपण 16वं वचन. योसेफाचे भाऊ आले आहेत अशी बातमी फारोच्या वाड्यात पोहोचली. ती ऐकून फारोस व त्याच्या चाकरास आनंद झाला. योसेफाच्या घरात इतका गोंधळ आणि आवाज होत होता की लोकांना तो ऐकू येत होता. फारोला काय चालले आहे हे जाणून घ्यायचे होते आणि बहुधा त्यांनी योसेफाच्या घरातील एखाद्या सेवकाला विचारले असावे की हा गोंधळ कसला आहे. त्या सेवकाने कदाचित असे म्हटले असेल, महाराज, कनानहून आलेले ते 11 पुरुष योसेफाचे भाऊ आहेत.
हे ऐकून फारोला आनंद झाला. त्याला का आनंद झाला असेल? हे लक्षात घ्या की फारो बहुधा हिक्सोस म्हणजे विदेशी वंशाचा राजा होता आणि योसेफ व त्याच्या कुटुंबाप्रमाणेच तो देखील त्याच वंशीय पार्श्वभूमीचा होता. त्याला मिसरच्या लोकांवर पूर्ण विश्वास ठेवता येत नव्हता, परंतु योसेफाच्या विश्वासूपणामुळे तो प्रसन्न होता. म्हणूनच त्याच्यासारखे आणखी लोक येणार आहेत हे ऐकून तो आनंदित झाला. 17 ते 19 ही वचने कृपया आपण वाचावीत ही आपणास विनंती. हे लक्षात घ्या की फारोने गाड्या पाठवण्याचा आदेश दिला. चाक हा एक मोठा शोध होता आणि कनान देशातील हे पुरुष अजून गाड्यांचा वापर करत नव्हते, परंतु मिस्री लोक अधिक प्रगत होते. 20व्या वचनाकडे आपण येऊया. आपल्या मालमत्तेविषयी हळहळू नका. साऱ्या मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच आहे. तुम्हाला तुमच्या देशातून आणखी काही घेऊन येण्याची गरज नाही. तुम्हाला जे काही लागेल ते सर्व आम्ही पुरवू. 21 ते 26 ही वचनं वाचायची आहेत आपल्याला, परंतु कृपया ही वचनं आपण वाचावीत अशी आपणास विनंती. त्याला ते खरे आहे यावर विश्वासच बसत नव्हता. 27व्या वचनाकडे आपण जाऊया. मग योसेफाने त्यास सांगितले होते ते सर्व त्यांनी निवेदन केले आणि त्यांचा बाप याकोब याने त्याला नेण्यासाठी योसेफाने पाठविलेल्या गाड्या पाहिल्या तेव्हा त्याच्या जीवात जीव आला. शेवटी वृद्ध याकोबाची खात्री पटली आणि तो काहीसा उत्साह दाखवू लागला. जाऊया आपण पुढं. 28वं वचन. आणि इस्रायल म्हणाला, पुरे झाले, माझा मुलगा योसेफ अद्याप जिवंत आहे. मी मरण्यापूर्वी त्याला जाऊन पाहीन. येथे आपण मन भारावून टाकणाऱ्या घडामोडी पाहत आहोत. योसेफाला पुन्हा पाहण्याची शक्यता याकोबाच्या मिसर देशाला जाण्याच्या निर्णयावर निश्चितच प्रभाव टाकणारी ठरली. तुम्हाला काय वाटतंय? त्याचा मिसरात कायम राहण्याचा हेतू होता का? मला तसे नाही वाटत. माझ्या मते आपल्या मुलाला भेटावे आणि दुष्काळ संपताच पुन्हा आपल्या घरी परतावे असा त्याचा विचार असावा. परंतु तो कनान देशात परतला नाही. त्याचे कुटुंब जरी मिसर देशात राहत होते तरी त्याला पुरण्यासाठी कनान देशातील त्याच्या गावी नेण्यात आले. आता आपण उत्पत्ती अध्याय 46 कडे वळणार आहोत. या अध्यायात जे विषय आपण हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे. पहिला विषय, याकोब आणि त्याचे कुटुंब मिसर देशात स्थलांतर करतात. दुसरा विषय, याकोब आणि योसेफ यांचे पुनर्मिलन. याकोब काहीसा अनिश्चयाने व संकोचाने मिसरला जाण्यास तयार झाला. देवाने अब्रामाला मिसर देशात जाऊ नये असे सांगितले होते आणि अब्रामाला तिथे अडचणींना सामोरे जावे लागले होते. देवाने इसहाकालाही तसेच सांगितले होते. आता प्रश्न असा आहे की याकोबाने मिसर देशात जावे की नाही? त्याला केवळ त्याचा मुलगा योसेफाचे आमंत्रण किंवा फारोचे निमंत्रण पुरेसे नाही. त्याला देवाकडून स्पष्ट परवानगी, हिरवा कंदील मिळणे आवश्यक आहे. आता आपण याकोब आणि त्याचे कुटुंब मिसर देशात स्थलांतर करतात हा विषय अभ्यासणार आहोत. आपण 46वा अध्याय उत्पत्ती आणि त्याचं पहिलं वचन वाचणार आहोत. तेव्हा इस्रायल आपल्या सर्वांसह निघून बैरशेबास आला. तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवास यज्ञ केले. ही किती अद्भुत गोष्ट आहे पहा. त्याने आपल्या वडील इसहाकाच्या देवाला यज्ञ अर्पण केले. पहिल्यांदा हारान देशाकडे निघाला. तेव्हा तो बेथेल येथे आला होता. तो देवाला शोधत होता का? नाही. त्याला वाटले होते की तो देवापासून पळून गेला आहे. तो देवाची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न किंवा त्याच्या मार्गदर्शनाची विनंती करत नव्हता. तरुण याकोब आणि अब्रामाचा सेवक यांच्यामध्ये किती मोठा फरक आहे. अब्रामाचा सेवक देवाकडे पाहिल्याशिवाय एक पाऊलही टाकत नव्हता, पण याकोबाला तर आपल्या जीवनात देवाची गरजच नाही असे वाटत होते. जीवन जगण्याची योग्य पद्धत ही नाही हे शिकायला त्याला बराच काळ लागला. आज किती ख्रिस्ती लोक संपूर्ण आठवडा देवाला त्यांच्या दिनचर्येतून जवळजवळ बाहेरच ठेवतात. ते स्वतःचे निर्णय घेतात आणि त्यांना जे हवे ते करतात. मग रविवारी ते चर्चला जातात, फार धार्मिक होतात आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यास तयार असल्याचे दाखवतात. त्यांना वाटते की देवाची इच्छा म्हणजे फक्त चर्चमध्ये जाणे आणि कदाचित शब्दात शाळेत शिकवणे. आणि मग रविवारी रात्री ते देवाला जणू निरोप देतात. उरलेल्या आठवड्यात त्यांच्या जीवनात देवाला स्थानच नसते.
हा मनुष्य याकोब. आपल्या आयुष्याच्या बहुतांश काळात त्याने देवाकडे पाहिले नव्हते, पण आता जेव्हा तो बैरशेबा येथे येतो तेव्हा तो आपला बाप इसहाक याच्या देवाला यज्ञ करतो. आता देव कृपापूर्वक त्याला दर्शन देणार आहे. वाचूया आपण पुढे जाऊन 2 आणि 3 वचन. तेव्हा रात्री दृष्टांतात देव इस्रायलाशी बोलला, याकोबा, याकोबा. तो म्हणाला, काय आज्ञा? तो म्हणाला, मी देव तुझ्या बापाचा देव आहे. तू मिस्रात जाण्यास भिवू नको, तेथे तुझे मी एक मोठे राष्ट्र करीन. आता देव याकोबाला अभिवचन देत आहे की मिस्र देशात तो त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र निर्माण करणार आहे. तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की देवाने खरोखरच तसे केले का? याचे उत्तर आपल्याला पवित्र शास्त्रात निर्गम याचा 1 अध्याय आणि 7 या वचनात आढळते. आपण पाहू शकता. मिस्र देशात इस्रायल लोकांची लोकसंख्या खरोखरच प्रचंड वाढली होती. याचे कारण काय? देव याकोबाला दिलेले आपले अभिवचन पूर्ण करत होता. मी देव तुझ्या बापाचा देव आहे. तू मिस्रात जाण्यास भिवू नकोस, तेथे तुझे मी एक मोठे राष्ट्र करीन. देवाने त्याला दिलेले अभिवचन पूर्ण केले. वाचूया आपण 4 आणि 5 वचन. मी तूच बरोबर मिस्रात येईन, तेथून मी तुला खात्रीने परत आणीन आणि योसेफ आपल्या हाताने तुझे डोळे झाकेल. मग याकोब बैरशेबाहून निघाला आणि त्याला नेण्यासाठी फारोने पाठविलेल्या गाड्यात इस्रायलाच्या मुलांनी आपला बाप याकोब आणि आपली बायका मुले बसवून नेली. तुम्हाला आठवत असेल की फारोने मिस्रातून गाड्या पाठवल्या होत्या. त्यांनी याकोबाला त्या गाड्यांपैकी एका गाडीत बसवले आणि ते सर्व निघाले. याकोबाचे जीवन 3 भौगोलिक ठिकाणांमध्ये विभागले जाऊ शकते: हारान देश, कनान देश आणि मिस्र देश. ही केवळ भौगोलिक ठिकाणे नाहीत, तर ती 3 आध्यात्मिक स्तरही दर्शवितात. याकोब जेव्हा आपल्या घरातून निघाला तेव्हा त्याच्याकडे फक्त एक काठी होती. जेव्हा तो हारान देशात पोहोचला तेव्हा तो देह स्वभावानुसार जगणारा देवाचा मनुष्य होता. तो हारानमधून बाहेर पडला तेव्हा पळतच बाहेर पडला. तो आपल्या सासऱ्यापासून पळत होता आणि आपल्या भावाला एसावाला भेटण्यास घाबरत होता. त्यानंतर कनान देशात याकोबाने झोंबी केली, पण तेव्हा तो स्वतःच्या शक्तीवर लढणारा देवाचा मनुष्य होता. आता तो मिस्र देशात जात आहे. आता तो स्वतःच्या बळावर चालत नाही आणि तो पळतही नाही. आता तो विश्वासाने चालत आहे. उत्पत्ती पुस्तकाच्या या भागात जरी योसेफ प्रामुख्याने दिसत असला तरीही याकोबाच्या जीवनातील विश्वासू आध्यात्मिक मनुष्याचे पुरावे लक्षात घ्या. याकोब आता असा मनुष्य झाला आहे जो देवाला त्याच्यात पाहायचा होता आणि असा मनुष्य केवळ देवच घडू शकतो. मला या गोष्टी पुन्हा सांगू द्या. हारानमधील याकोबाचे जीवन हे देव स्वभावानुसार जगणाऱ्या देवाच्या मनुष्याचे प्रतीक आहे. कनान देशातील याकोबाचे जीवन हे स्वतःच्या शक्तीवर लढणाऱ्या देवाच्या मनुष्याचे प्रतीक आहे. आणि मिस्र देशातील याकोबाचे जीवन हे विश्वासाने चालणाऱ्या देवाच्या मनुष्याचे प्रतीक आहे. माझ्या मते आज आपल्यापैकी अनेकांच्या जीवनातही हेच सत्य दिसते. आपल्या जीवनात असा एक काळ होता जेव्हा आपण सुवार्तेशी, देवाच्या वचनाशी संपर्कात आलो आणि त्याच्याकडे वळलो. त्यानंतर संघर्षाचा एक काळ आला. आपण आपल्या स्वतःच्या शक्तीने जीवन जगू शकतो असे आपल्याला वाटत होते. कदाचित तो काळ अनेक वर्ष चालला असेल, पण मग अशी वेळ आली. आपण कृपेमध्ये आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये वाढलो आणि विश्वासाने चालण्यास सुरुवात केली. आपण 6 आणि 7 ही वचनं आपल्याला वाचायची आहेत, परंतु माझी विनंती आहे की कृपया ही वचनं आपण स्वतः वाचावीत. दुष्काळामुळे याकोबाला सर्वांना म्हणजे मुलांना आणि नातवंडांनाही बरोबर घेऊन जावे लागले. त्यांच्या सर्व जनावरांनाही सोबत न्यावे लागले, कारण दुष्काळात ती तेथे राहिली असती तर ती जिवंत राहू शकली नसती. पुढील वचने याकोबाच्या वंशावळीची माहिती देतात. ही वंशावळ अत्यंत महत्त्वाची आहे, कारण याच वंशातून पुढे जाऊन येशू ख्रिस्ताचा जन्म होणार आहे आणि ही वंशावळ पुढे संपूर्ण पवित्र शास्त्रात अनुसरली जाते. याकोबाच्या सर्व वंशजांची नावे दिल्यानंतर आपण असे वाचतो. उत्पत्तीचे 46 अध्याय आणि 26 वचनाकडे आपण जाऊया. याकोबाच्या वंशातली जी माणसे मिस्रात गेली ती याकोबाच्या मुलांच्या बायकांखेरीज करून 66 जण होती.
याकोबाबरोबर कनान देशातून मिसर देशात आलेल्या लोकांची एकूण संख्या 66 होती. अर्थात योसेफ आणि त्याचे कुटुंब अगोदरच मिसर देशात होते. वाचूया आपण 27वं वचन. योसेफास मिसर देशात झालेले 2 मुलगे हे मिळून एकंदर याकोबाच्या घराण्यातले मिसर देशात 70 जण होते. यामुळे याकोबाच्या संपूर्ण कुटुंबाची संख्या 70 जणांपर्यंत पोहोचली. हे लक्षात घ्या की याकोबाच्या प्रत्येक मुलाचे आणि त्याच्या संततीचे नाव येथे दिलेले आहे. पवित्र शास्त्रात अशी नावांची यादी आपल्याला का दिली आहे? देवाकडे आपल्याला सांगण्यास यापेक्षा अधिक महत्त्वाची माहिती नव्हती का? प्रियांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तापेक्षा महत्त्वाची दुसरी कोणतीही गोष्ट नाही आणि हीच वंशावळ त्याच्यापर्यंत पोहोचते. त्याच्या नावांपैकी काही नावे आपल्याला नव्या कराराच्या सुरुवातीला म्हणजे मत्त्याच्या शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायातील वंशावळीत आढळतात. तसेच काही नावे लुकाच्या शुभवर्तमानाच्या 3ऱ्या अध्यायात दिलेल्या वंशावळीतही आढळतात. म्हणूनच या नावांच्या यादीला फार महत्त्व आहे. याचे आणखी एक कारण आहे आणि ते अत्यंत वैयक्तिक आहे. तुम्ही कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकाबद्दल ऐकले आहे का? प्रश्न असा आहे, तुमचे नाव त्या पुस्तकात लिहिलेले आहे का? आपण जसे सर्वजण आदामाच्या वंशात जन्माला आलो आहोत, तसेच आपण ख्रिस्ताच्या वंशात म्हणजे आध्यात्मिक अर्थाने नव्या जन्मात प्रवेश करतो. पण कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकामध्ये नाव येते ते नवा जन्म झाल्यामुळे येते, जो आपण येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारल्यावर मिळतो. तेव्हा आपण देवाची मुले होतो. तुम्ही किती महत्त्वाचे आहात. मी तुम्हाला ओळखत नाही, कदाचित तुमचे नावही मी कधी ऐकले नसेल, पण देव तुम्हाला ओळखतो. इतकेच नव्हे तर त्याने तुमच्या डोक्यावरील केस देखील मोजलेले आहेत. तो तुम्हाला इतर कोणापेक्षाही अधिक चांगले ओळखतो. तो तुमच्यावर इतकी प्रीती करतो की तुमच्या आईनेही तुमच्यावर कधी प्रीती केली नसेल. तुमच्या आईने तुमच्या डोक्यावरील केस कधी मोजले असतील असे मला वाटत नाही. देव तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखतो. याकोबाच्या वंशावळीत अनेक अशी नावे आहेत ज्यांचा मला काहीच अर्थ लागत नाही. एकदा माझ्या मनात विचार आला, देव प्रत्येकाला ओळखतो आणि त्यांच्यावर प्रीती करतो. कदाचित ते देवाचा विचारही करत नसतील, पण देवाच्या दृष्टीने प्रत्येकजण मौल्यवान आहेत आणि येशू ख्रिस्त त्या प्रत्येकासाठी मरण पावला. प्रियांनो, आज तुम्ही प्रचंड वेगाने वाढत चाललेल्या लोकसंख्येच्या गर्दीत जगत आहात. तुमच्या आजूबाजूला लाखो लोक आहेत, तरीही देवाच्या दृष्टीने तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात. याकोबाच्या वंशावळीत दिलेली नावे मला माहीत नाहीत. स्पष्टपणे सांगायचे तर मला त्यांच्यात फारसा रसही नाही, पण देवाला आहे. कारण ते त्याचे लोक होते, म्हणून देवाला त्यांच्या नावांची नोंद करण्यात आनंद वाटला. आणि म्हणून मी पुन्हा तुम्हाला तोच प्रश्न विचारतो, तुमचे नाव कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले आहे का? आता याकोब आपल्या संपूर्ण कुटुंबासह मिसर देशात येताना आपण पाहतो. वाचूया आपण पुढचं वचन, 28वं वचन. योसेफाने गोशेन प्रांताची वाट दाखवावी म्हणून याकोबाने यहुदास आपल्यापुढे त्याचकडे पाठविले. याप्रमाणे ते गोशेन प्रांतात आले. प्रियांनो, या ठिकाणी आपली वेळ संपली आहे. या वचनाचे स्पष्टीकरण आपण पुढील कार्यक्रमात पाहू. आता आपण निरोप घेऊया. तत्पूर्वी आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणारा आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आमच्या जन्मलेल्या दिवसापासून आत्ताच्या या क्षणापर्यंत तू आमच्याबरोबर आहेस आणि खऱ्या अर्थाने तू आम्हाला कधी सोडत नाहीस, कधी टाकत देखील नाहीस. आमच्या जीवनामध्ये प्रभूजी आम्ही पाहतो की संकट आहेत, त्रास आहेत, सुख आहे, दुःख देखील आहे. परंतु या प्रत्येक क्षणामध्ये तू आमच्याबरोबर आहेस. तुझी कृपेची दृष्टी आम्हाला न्याहाळत असते आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही परिपूर्णतेने तुझ्यावरती विसंबून राहावं हीच तुझी इच्छा आहे. आणि याकोबाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो या सर्व गोष्टी त्याने केलेल्या होत्या. होय प्रभूजी, हा उत्तम धडा तू आमच्या समोर ठेवलास. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती सोपितो आणि या विनंत्या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची शांती आपणाबरोबर सदैव असो.
हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. प्रियांनो, आजच्या संदेशातून आपण शिकलो की देव आपल्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीचा उपयोग त्याच्या महान योजनेसाठी करतो. योसेफाने आपल्या भावांना क्षमा केली आणि त्यांना प्रेमाने स्वीकारले. त्याच्या जीवनातून आपल्याला समजते की क्षमा आणि देवावर विश्वास ठेवणे किती महत्त्वाचे आहे. या भागातून आपण एक मोठा धडा शिकतो. जे काही आपल्या जीवनात घडते ते देवाच्या नियंत्रणात असते आणि तो सर्व काही आपल्या भल्यासाठी करतो. तसेच देव आपल्याला कधीच एकटे सोडत नाही. तो नेहमी आपल्यासोबत असतो आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. पुढील भागात आपण पाहू की याकोब आणि त्याचे कुटुंब मिस्रमध्ये स्थायिक कसे होते आणि देव त्यांना कसा आशीर्वाद देतो. तोपर्यंत देवाच्या आशीर्वादात राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. बन्यामिनास इतरांच्या 5 पट जेवण वाढण्यात आले. आजचा प्रश्न, मिसर देशात राहून योसेफाला किती वर्षे झाली होती? ए. 25, बी. 20, सी. 24, डी. 22. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.